नमस्कार. मी मागच्या भागामध्ये तुम्हाला फुगा स्लीव्स पेपर पॅटर्न शिकवला होता. तो मी आता मेन कापडावर कटिंग करून घेतला आहे आणि आता मी तुम्हाला तो कसा लावायचा ते शिकवणार आहे. त्याच्यासाठी मी आतील बाजू आणि बाहेरील बाजू व्यवस्थित ठेवून पाहत आहे. कशा प्लेट्स घ्यायच्या ते सांगणार आहे. तर मुंड्याकडून 4 इंच सोडून मी प्लेन टीप घेणार आहे. 4 इंच. आता 4 इंच सोडून मी प्लेट्स घ्यायला सुरुवात करणार आहे. आता अर्धा इंचाच्या मी प्लेट्स घेणार आहे. अर्धा इंच. पाऊण इंच अंतरावरती आता पुन्हा प्लेन टीप मारून घेतली. आता हे पहा किती सुंदर प्लेट आपल्या झालेल्या आहे. दोन्ही बाजूला मी सेम सोडलेला आहे. त्याच्यासाठी मी दंडघेर प्लस 2 इंच म्हणजे दंडघेर आपला 5.5 आहे. तर डबल 15 इंचाची मी पट्टी काढलेली आहे आणि रुंदी त्याची 3 इंच घेतलेली आहे. लांबी 15 इंच. आता मी सरळ ठेवून प्लेट्स उलट्या बाजूने मी प्लेट मारून घेणार आहे. खालच्या बाजूला पट्टी ठेवली पहा आणि प्लेट्स पण आपल्या उलट्या येणार आहेत. पण तुम्ही शिवल्यानंतर पहा हा किती सुंदर वाटतोय ब्लाऊज. अर्धा इंचाच्या. पण अंतर खूप नाही सोडायचं. लगतच आपल्या प्लेट्स घ्यायच्यात. अर्धा इंचाच्या प्लेट्स. सुरुवातीला आपण 2 इंच प्लेन सोडलेलं आहे. नंतर आपण प्लेट चालू केल्या. तसंच आपण आता लास्टसुद्धा 2 इंच सोडणार आहे आणि जेवढं प्लेट्स बसतील तेवढ्या आपल्या मिडलमध्ये आपल्याला तेवढ्या बसवायच्या आहेत. दोन इंच पुढे आपण प्लेन सोडणार आहे. अजून एक आपली प्लेट्स बसत आहे. तर आपल्या प्लेट्स मारून झाल्यात. अर्धा इंचाची टीप आपण कडेला मारून घेत आहे. पुन्हा फोल्ड करायचे. 1 इंच आपण ठेवणार आहे पट्टी खालची आणि कडेला टिप मारून घ्यायची. एकदम कडेला आणि व्यवस्थित आली पाहिजे. आता ही फिटिंग केल्यानंतर मी दाखवते एकदम फुगाबाई किती सुंदर झाली ते. तर चला मला कमेंट करायला विसरू नका. पहा एकदम सुंदर पॅटर्न आपला झालेला आहे. तर चला प्लीज कमेंट करा.